नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. शिरोळ तालुक्यात पूर संरक्षणाच्या नावाखाली भ्रष्टाचाराचा महापूर. गौरवाड येथील कामात महाघोटाळ्याचा आरोप. शिरोळ तालुक्यातील आलास, गौरवाड, कवठे गुलंदानी, शेडशाळ या ठिकाणी पाटबंधारे विभागाकडून पूर संरक्षण भिंती उभारण्याचं काम सुरू आहे. मात्र गौरवाड येथील कामात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचा गंभीर आरोप आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे. चुडमुंगे यांनी म्हटलं आहे की सातत्याने येणाऱ्या महापुरावर नियंत्रण मिळवण्यासाठी जागतिक बँकेकडून सुमारे 4,000 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. मात्र प्रत्यक्षात पूर नियंत्रणासाठी उपयुक्त कामे न करता अनावश्यक व खर्चिक कामांवर भर दिला जात असून त्यामुळे शासनाचा निधी वाया जात आहे. यामुळे पूर नियंत्रणाचा उद्देश साध्य होणार नसल्याची टीकाही त्यांनी केली आहे. गौरवाड येथील पूर संरक्षण भिंतीच्या कामासाठी सुमारे 3 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. मात्र प्रत्यक्षात काम निकृष्ट दर्जाचे सुरू असून याबाबत पाटबंधारे विभागाकडे तक्रार करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई झाल्याशिवाय काम थांबवण्यात यावे अशी मागणीही त्यांनी केली आहे. कामासाठी उच्च दर्जाचे सिमेंट वापरणं बंधनकारक असताना प्रत्यक्ष कमी दर्जाच्या सिमेंटचा वापर होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. एका क्युबिक मीटर कॉन्क्रीटसाठी शासनाकडून सुमारे 7,300 रुपये दिले जात असताना बाजारभाव 5,000 रुपयांपर्यंत असल्याचे नमूद करण्यात आलं आहे. तरीही कमी दर्जाच्या साहित्याचा वापर होत असल्याने संशय अधिक बळावला आहे. या कामात सुमारे 2,58,00,000 रुपयांचे कॉन्क्रीट वापरले जाणार असल्याने संभाव्य गैरव्यवहाराचा आकडा मोठा असल्याचे सांगितले जाते. गुणवत्तेकडे दुर्लक्ष. अंदाजपत्रकानुसार कामाच्या ठिकाणी कॉन्क्रीटची गुणवत्ता तपासण्यासाठी प्रयोगशाळा उभारणे आणि तांत्रिक अधिकाऱ्यांची नियुक्ती करणे आवश्यक आहे. मात्र प्रत्यक्षात या कोणत्याही बाबींची पूर्तता करण्यात आलेली नाही. संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं का असा सवालही उपस्थित करण्यात आला आहे. दरम्यान या गंभीर आरोपांमुळे परिसरात खळबळ उडाली असून पाटबंधारे विभागाकडून याबाबत स्पष्टीकरण येणं अपेक्षित आहे. यावेळी अनिल केस्ते, झिशान पटेल, भास्कर गावडे, विनोद आरबाळे, सलीम मुल्ला, जावेद पाटील, विद्याधर सूर्यवंशी, निसर शेख, उल्हास माने उपस्थित होते. नाही आपल्याला काय जर रुमाल काढ की किती सांग किती M15 असू दे की M15च आहे नाही किती माहित नाही मला. 10 पोती आणि 5 खडी आणि 4 कर्षण सांगितलं. कोण आता तू म्हणलास की M15 आता तुझ्या तोंडानंच म्हणलास की M15 M15 म्हणतात असं काय. बरं काय काय प्रमाण झालं म्हणतोस तू. 10 पोती सिमेंट, 5 खडी, 4 कर्षण आणि 10 पोती सिमेंट. हे M15 आणि टाकायचं किती. आता तुझा साहेब म्हणला M20 आहे ते. M20 मग 12 पोती. मग आता तू 10 टाका लागलायस. मग आता कसं करायचं काय माहित मला तर तेवढं. तुला कोण सांगितलेलं 10 पोती टाकायला. आमच्या मालकानं सांगितलं. कोण मालक. कॉन्ट्रॅक्टर आहे. मशीन मालक काय नाव त्यांचं. हे सुपरवायझर इकडे ते काय म्हणाले बघ. M15च टाकायचं होतं काय. M20 मग आता हे M15 टाकायला एक 10 पोती. त्यांना काय माहिती नाही ते ऑपरेटर त्यांना आहेत. आहे काय तुला एकट्यालाच माहिती आहे. नाही, आम्ही इथले बरं M20चं प्रमाण सांग. 12 पोती बॅग सिमेंट, खडी 5 आणि कर्षण 4. किती खडी 4. हां तिथं आता का नाही ते टाकलेल्याचं क्यूब काढायचं. जाण जा क्यूब काढ साहेबाला दे चेक करा. क्यूब नाही आता इथे क्यूब बनवतो. हां काय ते खरं सांग. नाही खरं सांग. आत्ता जे टाकले तेच काढ की क्यूब. त्याची M20 आहे का ते बघायला येतं की. ते क्यूब नाही आहे ना काढण्यासाठी त्याचं. हां मग काढ त्याची क्यूब. का साहेबाला लावायला हवं पाहिजे. साहेबांचं ते साहेबांना जरा सांग लावा. तो खरं बोलायलाय तू खोटं बोलायलायस. हिरकणी न्यूज प्रतिनिधी राहुल गायकवाड, अर्जुनवाड. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.